आज आपण पोह्यांमध्ये बेसनचं मिश्रण घालून पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ बनवतोय। फक्त 10 मिनिटात हा पदार्थ बनतो। तुम्ही सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी जर बनवायला घेतला ना तर फक्त 10 मिनिटात बनवू शकता। करायला खूप सोपं आहे, खायला पौष्टिकच आहे। चला तर करायला घेऊयात। तर हा पौष्टिक पदार्थ बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे एका वाटीमध्ये आपल्याला मोठे 2 चमचे बेसन घ्यायचे। आता बेसन घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। खूप कमी प्रमाणात आपण साहित्य वापरून हा पदार्थ बनवतोय। इथे मी पाव चमचा हळद पावडर घेतली आहे। यानंतर पाव चमचाच लाल तिखट घातलेला आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे मी धणे आणि जिऱ्याची पावडर मिक्स घातलेली आहे। यानंतर पाणी घालायचं आहे। तर पाणी घालताना थोडं थोडं घालायचं, जास्त एकदम घालायचं नाही आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे एकदम चांगलं असं स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने। आता हे बाजूला ठेवून देऊया। एका भांड्यामध्ये इथे मी पोहे घेतले, तर 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। हे पातळ पोहे आहेत, तुम्ही जाडे पोहे घेतले तरी सुद्धा चालतील। पोहे सुरुवातीलाच मी स्वच्छ करून साफ करून घेतलेले आहेत। आता यामध्ये पाणी घालूया आणि 1-2 वेळा स्वच्छ असे पाण्याने धुवून घेऊया। जर तुम्ही जाडे पोहे घेतले ना तर ते धुवायचे आणि 5 मिनिटं थोडंसं बाजूला ठेवून द्यायचं, कारण ते मऊ होण्यासाठी 5 मिनिटं तरी लागतात। आणि इथे मी पातळ पोहे घेतले असल्यामुळे याला बाजूला ठेवायची गरजच नाही, आपल्याला लगेचच हे बनवून घ्यायचं आहे। तर हे पोहे धुताच नरम पडतात, कारण पातळ पोहे आहेत। आता यामध्ये बेसनचं जे आपण बॅटर बनवलं होतं ते मी घातलेलं आहे। यानंतर याला मस्त कुरकुरीतपणा येण्यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे। आता घालूया अर्धा बारीक चिरलेला कांदा, यानंतर अर्धी बारीक चिरलेली शिमला मिरची, तुम्ही तुमच्या किंवा लहान मुलांच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता। अर्धा किसून घेतलेला गाजर घातलेला आहे। तुकडे घालू नका, किसूनच घाला, म्हणजे तो जास्त असा तोंडात येत नाही, मुलंसुद्धा आवडीने खाऊ शकतात। एक बारीक चिरून घेतलेली मिरची घातली आहे। आपण लाल तिखटसुद्धा घातलं आहे, त्यामुळे मिरची मी कमी घातली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा घेतला आहे। ओवा असा हातावर चोळून घालायचा, त्यामुळे याला फ्लेवरसुद्धा चांगला येतो आणि अपचनाचा त्रास असेल तर तो सुद्धा होत नाही। पोटासाठी सुद्धा ओवा खूप चांगला आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे बॅटर मिक्स करून घ्यायचं। इथे जर तुम्हाला पाण्याची गरज लागली ना तर पाणी घालू शकता, पण आपण बेसन बॅटरमध्ये जे पाणी घातलेलं आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे। यासाठी बेसनचं बॅटर बनवताना पाणी कमी घालायचं आणि नंतर लागेल तसं पाण्याचा वापर करायचा। हे बघा बॅटर छान असं मिक्स करून घेतलं आहे, पाण्याची गरज नाही। या पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे, जास्त घट्ट नको किंवा जास्त पातळ नको, असं करायचं आहे। हे बघा यानंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। अगदी थोडंसं तेल घालायचं आणि ब्रशने पसरवून घ्यायचं आहे। आपण हा नाश्ता बनवतोय तो एकदम कमी तेलामध्ये बनवतोय। आपण मस्त बेसनचं हे धिरडं बनवतोय। याला तुम्ही काय नाव द्याल कमेंट करून नक्की सांगा। आता तुम्हाला जर लहान बनवायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही बॅटर घेऊ शकता किंवा मोठंसुद्धा बनवू शकता। 1 पळी बॅटर घालायचं आणि एकदम पातळ लेअरमध्ये याला असं पसरवून घ्यायचं आहे। असं पातळ लेअरमध्ये पसरवल्यामुळे पटकन शिजतं, कच्चं राहत नाही। व्यवस्थित हे बघा असं पसरवून घ्यायचं आहे। पाणी जास्त न घातल्यामुळे व्यवस्थित ते पसरलंसुद्धा जातं आहे। हे बघा छान असं पसरवून घेतलेलं आहे। आता झाकण ठेवूया आणि 2-3 मिनटं एका बाजूने चांगलं हे स्लो फ्लेमवर शेकून घेऊया। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। 2-3 मिनटं एका बाजूने चांगलं मी असं शेकवून घेतलं आहे। आता याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं शेकवून घेऊया। पाहू शकता मस्त असा रंग आलेला आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा 2-3 मिनटं चांगलं असं स्लो फ्लेमवर शेकवून घेतलेलं आहे। हे बघा मस्त असं शेकलेलं आहे, चांगला असा रंग आला आहे। कच्चं राहिलं असेल तर थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आणि परत 2-3 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं। छान असं हे भाजून झालेलं आहे, काढून घेऊया। आता काढताना एखाद्या जाळीवर काढून घ्यायचं आहे, म्हणजे याची एक्स्ट्राची वाफ निघून जाते, शिवाय हे ओलसरसुद्धा होत नाही। ओवा घातल्यामुळे अपचनाचा त्राससुद्धा होत नाही, शिवाय आपण यामध्ये भाज्या घातल्या त्यामुळे हे धिरडं आहे ते पौष्टिकसुद्धा आहे। मस्त असा रंग आला आहे, जाळीवर काढून घेतलेला आहे। आता याच पद्धतीने बाकीचं दुसरं धिरडंसुद्धा बनवून घेते। आपण जे बॅटर घेतले त्या बॅटरमध्ये 2 धिरडे मस्त असे बनवून तयार होतात। आता तव्यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि ब्रशने पसरवून घ्यायचं आहे। खूप कमी तेलामध्ये आपण हे बनवलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। पसरवून घेतल्यानंतर आता तुम्हाला जितकं बॅटर हवं तितकं बॅटर यावर घालू शकता।
तर इथे सगळं उरलेलं बॅटर आहे ना, मी ते सगळं बॅटर यावर घालते. असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे पातळ लेअरमध्ये. छान असं पसरलं जातं हे व्यवस्थित. करायला खूप सोपं आहे मंडळी. मुलं भाज्या खात नसतील तर तुम्ही त्यांना या पद्धतीने बनवून देऊ शकता. यामध्ये तुम्ही मुलांच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता. कोबी घालू शकता, कडधान्य घालू शकता. छान असं पातळ लेअरमध्ये पसरवलं की ते कच्चं राहत नाही आणि व्यवस्थित शिजलं जातं. छान असं पसरवून घेतलेलं आहे. हे बघा, तुम्ही साध्या तव्यावर सुद्धा करू शकता. मी नॉनस्टिक तव्यावर बनवते, पण हे साध्या तव्यावर सुद्धा बनवता येतं. व्यवस्थित असं पसरवून घेतल्यानंतर यावर ठेवूया झाकण आणि 2-3 मिनटं चांगलं स्लो फ्लेमवर भाजून घेऊया. हे बघा, या पद्धतीने पसरवलंय. झाकण ठेवते आणि 2-3 मिनटं चांगले हे आता मी भाजून घेते. एका बाजूने भाजल्यानंतर याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं भाजून घेऊया. जर हे चिटकत असेल तर परत हे व्यवस्थित एका बाजूने भाजून घ्यायचं आहे. थोडंसं हे ओलसरच आहे, त्यामुळे मी चांगलं असं दोन्ही बाजूनी परत भाजून घेणार आहे. झाकण ठेवायचं आणि परत भाजून घ्यायचं. तर मस्त हे पौष्टिक असं आपलं धिरडं तयार झालेलं आहे. पहा, रंग किती सुरेख आलेला आहे. दोन्ही बाजूनी चांगलं असं दाबून घ्यायचं, म्हणजे ते कच्चं राहिलं असेल तर ते व्यवस्थित भाजलं जाईल. काढून घेऊया आता. काढताना मी जाळीवरच काढणार आहे, म्हणजे ते ओलसर राहणार नाही. मुलांना टिफिनमध्ये देताना सुद्धा तुम्ही असं जाळीवर काढल्यामुळे त्याची वाफ निघून जाते आणि आरामात तुम्ही त्यांना टिफिनमध्ये देऊ शकता. आता हे धिरडं मी दह्याबरोबर सर्व केलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हिरव्या चटणीसोबत देऊ शकता. मुलांना द्यायचं असेल तर सॉसबरोबर देऊ शकता. मस्त असं हे चवीला सुद्धा खूप छान लागतं. नेहमीपेक्षा वेगळा हा पदार्थ आहे, वेगळ्या प्रकारचा हा नाश्ता आहे. तुम्ही कधी बनवला आहे का मंडळी? बनवला नसेल तर एकदा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. पाहू शकता, अजिबात हे कच्चं राहिलेलं नाही. छान असं भाजलेलं आहे. बराच वेळ असंच हे छान असं मऊसूद राहतं. शिवाय आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे वरून हे कुरकुरीत आणि आतून हे मऊसूद असं राहतं. तर सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला काही वेगळा पर्याय हवा असेल किंवा मुलांना छोट्या भुकेसाठी तुम्हाला काही बनवून द्यायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही हे पौष्टिक धिरडं बनवून देऊ शकता. मोठेच काय, लहान मुलंसुद्धा आवडीने खातील, इतकं चवीला भारी लागतं. तर मंडळी, तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल माझ्या तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.